तिची मुलगी होती की वडिलांना असं वाटलं की हिचं लग्न जर लावलं तर ती सासरी व्यवस्थित राहणार नाही मे बी, कारण की ती खूप फ्री माइंडची होती. आणि आज पण आपण विचार करणार नाही असा विचार 1860च्या दरम्यान ताराबाईंनी केला होता की मला लग्न करायचं नाही, असा विचार त्यांनी तेव्हा केला होता. आजही इतकं धाडस कोणाचं होत नाही. तो विचार त्यांनी सतत तसा केलेला. आणि तरीही वडिलांनी आता अर्थातच समाजाचे काही कंपल्शन्स असतात, लग्न लावलं आणि ते काही लग्न पुढे टिकलं नाही. पण याचा अर्थ स्वतंत्र वृत्तीच्या मुलींची लग्न टिकत नाही असं काही तुम्ही निष्कर्ष काढू नका. माझ्या ओळखीतल्या माझ्या असंख्य मित्रमैत्रिणी आहेत ज्या खूप स्वतंत्र विचारांच्या आहेत आणि तरीही ते मला असं वाटतं जगातल्या इतर सगळ्या जोडप्यांपेक्षाही खूप जास्त आनंदाने राहत आहेत. तर असं. आणि ताराबाईच्या वडिलांनी ती राहू शकणार नाही माझी मुलगी सासरी म्हणून त्यांनी घरजावीच करून आणला होता, पण तरीही ते काही तर असं. 1882 मध्ये वराड प्रांतातल्या ताराबाईंनी जो ग्रंथ लिहिला स्त्री पुरुष तुलना, त्याच्यामध्ये तो ग्रंथ का लिहिला त्यांनी, तर ताराबाईंनी उद्दिष्ट सांगितलं त्या पुस्तकाच्या सुरुवातीलाच, मी हे का लिहत आहे स्त्री पुरुष तुलना. असं म्हणजे त्या काळातला विचार करा, तेव्हा बायकांचे विषय काय, एकतर शिक्षणच नव्हतं. ज्या बायका शिकल्या त्यांचं वाचन काय तर पोथी पुराण किंवा पुराणकथा आरत्या असंच ते वाचन असेल, किंवा लिहिलं तरी काय लिहित असतील, देवाचा जप लिहित असतील, आरत्या लिहित असतील, गवळणी लिहित असतील. पण त्या काळामध्ये ताराबाईंनी स्त्री पुरुष तुलना असा एक सामाजिक विषय घेऊन लिखाण केलं. आणि ते पण खूप प्लेन लिखाण नाही आहे, ते सगळ्यांना जागा करणारं लिखाण आहे. आणि म्हणून मला ते महत्त्वाचं वाटतं. त्यांनी एम लिहिले, ते म्हणतात की स्त्रिया व पुरुष यात साहसी कोण हे स्पष्ट करून दाखवण्याकरता हा निबंध. मी आता सांगेल, म्हणजे तेव्हाची धारणा आहे किंवा आताही बऱ्याच ठिकाणी आहे की पुरुष जास्त साहसी असतो, पुरुषांना जास्त आजही आपण अधिकार आपल्या समाजामध्ये आहेत. तर त्या अर्थाने ताराबाईंनी तेव्हा लिहिलं की कोण साहसी आहे. आणि त्या पूर्ण निबंधामध्ये तुम्ही नक्की वाचा, इथे बसलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी फ्रीमध्ये त्याची PDF गुगलवर उपलब्ध आहे. स्त्री पुरुष तुलना PDF डाउनलोड असं म्हणायचं, आपल्याला ते सगळं वाचायला मिळेल. छोटासा निबंध आहे. तर ज्या काळामध्ये लिहित होत्या, आता ही जी काही ताराबाई शिंदे आहे ही त्या काळात एका मराठा समूहातल्या, जातीचा उल्लेख करू नये पण तरीही आपण इमॅजिन करू शकतो की जिथे ती होती त्या ठिकाणी राहून तसं लिहिणं हे किती धाडसाचं असेल आणि किती मोठं ते आश्चर्य. मला तर ते आश्चर्यच वाटतं त्या काळात जर विचार केला तर. आणि म्हणून मला खरं तर ताराबाई शिंदेंचा कायमच अभिमान वाटत आलेला आहे. ताराबाईंनी काय शब्द वापरले, 2-3 मी वाक्य सांगू शकते. त्या म्हणतात की पुरुषांनी बायकांवर लादलेली बंधनं म्हणजे भिकार चाळे आहेत, हा शब्द त्यांनी वापरला. आता सगळी बंधने जी तेव्हा होती आता ती खूप कमी झालेली आहेत, पण तरीही ती आहेतच, हा शब्द त्यांनी वापरलेला आहे. त्या पुस्तकामध्ये त्या म्हणतात, अर्थात वेस्टर्न कल्चर आलं आता आपल्याकडे माहिती आहे, त्या म्हणतात की वेस्टर्न कल्चर आल्याच्या नंतर ते फक्त पुरुषांनी स्वीकारलं, पुरुषांनी आपला वेश बदलला, धोतर फेटा सगळं बांधणं सोडून दिलं आणि ते शर्ट पॅन्ट घालायला लागले. पण मग हे वेस्टर्न कल्चर स्त्रियांनी का अवलंबू नये असा प्रश्न त्यांनी तेव्हा विचारलेला आहे. आणि आज ए वेस्टर्न कल्चर इन द सेन्स मला हे म्हणायचं नाही की ते कल्चर चांगलं किंवा काय, जे कम्फर्टेबल आहे तेच आपण करत असतो आणि तेच पुढची पिढीही करत राहणार आहे. तुम्ही कितीही म्हटलं की बायकांनी असं राहावं तरी मी सांगते की इथून पुढची पिढी ही त्यांना जे कम्फर्टेबल वाटणार आहे तेच कपडे घालणार आहेत आणि त्यांना जर खूप सजं वाटलं तर तेव्हा ते सजणार पण आहेत. तर हे असं होणार आहे, त्यामुळे कुठलंही आपण लादू शकत नाही. आणि हा भेद अजूनही आहे. म्हणजे आजही आपण जर पाहिलं तर एखादी लग्न झालेली जर महिला असेल तर ती तुम्हाला ओळखू येते. आपल्या सोसायटीमध्ये ते आहेच की तिने हे भरायचं असतं, जोडवे घालायचे. म्हणजे तुम्ही इथून जरी बघितलं फक्त तरी कळतं हिचं लग्न झालंय, किंवा पाय जरी बघितले तरी जोडव्यावरून कळतं की हिचं लग्न झालंय. पण पुरुषाविषयी असं सांगू शकतो ह्याचं लग्न झालेलं आहे असं ओळखण्याचं एखादं तरी आहे का आपल्याकडे काही. ताराबाईंना तेव्हा वाटलं होतं, म्हणजे आजही जे आपल्याला प्रश्न पडत नाही तेव्हा त्यांनी विचारले होते की आता तुम्ही जुन्या जर सिरियली बघितल्या सगळ्या देवांच्या किंवा आपण शिवाजी महाराजांच्या सिरियली बघतो, त्या काळातले पुरुष हे भरपूर जागेने दिसतात, माळा दिसतात, हातात काय काय घातलेलं असतं, सगळे कानातले असतात. पण आज नाही घालत पुरुष, म्हणजे त्यांनी संस्कृती सोडली असं आपण कुठे बोंबा नाही मारत. पण बायकांनी जर का थोडंसं काहीतरी बदलवलं तर आपल्याकडे काय बोंब सुरू होते की संस्कृती, म्हणजे सगळं संस्कृती रक्षणाचं जे काही ओझं आहे ते बायकांवर का लादलं असं ताराबाई तेव्हा लिहितात. आणि हे मी ताराबाईंचे संदर्भ देऊन आजही लिहिते आहे. मला असं वाटतं की आजही अजून ते काही तितकं बदललेलं नाही आहे. तर अर्थातच
आज 150 वर्षानंतर तरी स्त्री पुरुष समानता आलेली आहे का, हा प्रश्न मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी स्वतःलाच विचारायला पाहिजे. अर्थात बायोलॉजिकली ती नसते. आता अनेक लोक हे करतील, आर्ग्यू करतील की हां बायोलॉजिकली ते वेगळे, ते खूप बेसिक आहे, बायोलॉजिकली वेगळेच असणार आहे. तुमची जी धारणा आहे, तुम्ही एखाद्या घरामध्ये जाता तेव्हा जेव्हा घर अस्तव्यस्त पडलेलं असतं तेव्हा तुम्हाला असं वाटतं का की ह्या तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा वाटतं काय बाई आहे ह्या घरातली, म्हणजे ती काहीच करत नाही. तुम्हाला का असं वाटतं की बाईलाच दोष द्यावा, दोघंही राहतात सगळ्यांनाच द्यावा, किंवा कोणाविषयी काहीही बोलू नये, ते त्यांचं घर आहे, आपण काहीच बोलू नये, आपल्या घराचं बघावं असं मला वाटतं. तर अजूनही ती समानता आलेली नाही आहे, याचा आपण विचार करायला पाहिजे. आणि हे ताराबाईंच्या संदर्भ देऊनच मी बोलते आहे. आणि ती आली नाही हे मी कशावरून म्हणते की 10-15 वर्षापूर्वी मी जेव्हा शाळेत होती तेव्हा मला माझा चुलत एक भाऊ म्हटला होता की शिकून काय करणार आहे, शेवटी तुला लग्नच करायचं आहे. तर म्हणजे अजूनही जर लोक असं बोलत असतील तर ती नाही आलेली अजून समानता. तर ताराबाईंनी अजून एक शब्द वापरला, महारोग. त्या म्हणतात की एक महारोग पसरलेला आहे. कशाला त्यांनी महारोग म्हणलंय की नवरा गेल्यानंतर बायकोचं पुन्हा लग्न न लावण्याला ताराबाई महारोग म्हणतात. कारण त्याच्यानंतर बाईचं आयुष्य हे दैनाच होते. त्या काळामध्ये बरेच पुरुष लवकर जात बायका राहत असत आणि त्यांना वाटायचं की ह्या बायकांचं पुन्हा लग्न झालं पाहिजे, जे की आजही अनेकांना वाटत नाही, पुरुषांचे पटकन होतं. तर ताराबाई तेव्हा म्हणतात की हा महारोग आहे आणि यांनी स्त्रियांचं जे काही आयुष्य आहे ते पुढचं खराब होतं. तर अशा अर्थाने अजून एक ते जे म्हणतात की जसं आजही तुम्ही अनेक प्रवचनांना गेला असाल तिथे ते सांगितलेलं असतं की बायकांच्या रोज नवऱ्याच्या बाईंनी पाया पडायच्या असतात, रोज पाया पडाव्या भाग्य लागतं. हे वाक्य मी ऐकलेलं आहे, माझ्या आईने पण मला सांगितलं होतं, म्हणजे तिच्या तोंडून मी ऐकलं होतं. तर हे आजही बरं, आता हे ताराबाईंनी का लिहिलं, ज्याला आपण साहित्य म्हणतो. साहित्य म्हणजे काय की फक्त मनोरंजनासाठी साहित्य नसतं, तर जे जे अमानवी आहे, जे कुरूप आहे ते कुठलीही सुजाण व्यक्ती सहन करू शकत नाही. त्यामुळे त्या प्रत्येक सुजाण व्यक्तीने